तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असा तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑल सेट करून घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेले मटेरियल आहे तर सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच आहे आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि याच्या म्हणजे व्हिडिओमधलं जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ते पण आपण सर्व डेलीमधलं अपलोड करत असतो. तर त्याला मला की आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्व ते जे काही बीट मार्केट दिलेलं आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर काहीसे याच्यात मी आधीच ॲड करून दिलेलं आहे. तर आता काय करायचं, सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही वरती एक लेअर दिसत असं सॉन्गच्यावरती त्या लेअरवरती एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि इथं कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आणि ते कडेला स्क्रॅचचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि खाली येतं एक नाव येत असेल बघू शकता, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि कोणता पण एक फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा. समजा मी करून दाखवतो तुम्हाला काही नाही, तर एक फोटो तुम्ही कोणता पण, तर बघू शकता मी हा फोटो इथून सिलेक्ट केला. समजा तर प्रत्येकदा सगळ्याकडं आपला हा फोटो लागलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो तुमचा कोणता पण. तर मी आपला हेच राहू देतो. तर अशा प्रकारे आता त्यानंतर काय करायचं आहे, 6.7च्या बिटला यायचं आहे. पलकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे फोटो आपण तिकडे ॲड केला आहे तेच फोटो इथून ॲड करायचा आहे. पुढे 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. इथून फुल कॅप्शन एरियावरती क्लिक करायचं आहे. आणि आता काय करायचं, याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे या फोटोला. आणि आता काय करायचं मग, तिथून आपण ॲड केला समजा फोटो कुठून 6.7च्या बीटपासून, तर तिथून पुढच्या बीटला जायचं आहे. अशा प्रकारे कट मारायचं, डबल पुढच्या बीटला जायचं आहे. अशा प्रकारे कट मारायचं, म्हणजे 2 भागी हा फोटो आपल्याला करून घ्यायचा आहे. जिथे जिथे बीट आहे आपली तिथून कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर काय करायचं, सर्व आता मग या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. आता परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. जे काही इथून मी एक PNG बनवून दिली असेल ती PNG ॲड करायची आहे. आणि PNG तुम्हाला वरती लावायची असेल थोडीशी तरी मूव ऑन राहायची जायचं आहे आणि अशा प्रकारे वरती लावून घ्यायची आहे. आता मी इथंच राहू देतो, काही विषय नाही. आणि आता काय करायचं, 6.7च्या बीटला यायचं आहे आणि इथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. डबल इथून परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून दुसरी एक मी PNG बनवून दिली आहे, हे पण PNG ॲड करायची म्हणून यायचं आहे डबल. आणि डबल याला पण अशा प्रकारे आपण लावून जातात आणि याला इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, सर्वात आधी व्हिडिओच्या स्टार्टिंगला थांबायचं आहे आणि परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तेच फोटो आपण डबल ॲड करायचं आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कॅप्शन एरियावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून काय करायचं आहे, 6.7च्या बीटला यायचं आहे. इथपर्यंत या फोटोला वाढून घ्यायचा आहे आणि या फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. एकदम खालती लावून घ्यायचा आहे, म्हणजे सॉन्गच्या वरती लावून घ्यायचा आहे हा फोटो. आणि त्यानंतर इथून आता आपल्याला बॅक यायचं आहे. तिथून बॅक आल्यानंतर शेकी बटन ओपन करायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, एकदम शेवटीला जे काही फोटो आहे तर शेवटच्या फोटोचा बीट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. शेवटच्या फोटोचा बीट कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, इथं एकदम खालती एक फोटो आपण ॲड करायचा आहे. खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इकडच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट हाय बीट करायचं आहे. आणि इथून ब्रँडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि जे काय लेंथ आहे ते आपण इथून मायनस बरोबर आम्ही 50 ठेवून घेतो. तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबात घेऊ शकता. तर त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि शेकी बटन आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय पहिल्या फोटोवर रिपीट आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करायचं आहे, इकडच्या आपण ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे आणि 6.7च्या बीटला यायचं आहे बरोबर. आणि जे काही इथला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर डबलमध्ये 2 फोटो सोडून द्यायचे आहेत. तर हे 2 सोडून दिले का येथे एक आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता इथे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि शेकी बटन आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर काय होतं आहे, शेकी बटन ओपन केल्यानंतर तशाच प्रकारे आता दुसरा आपण फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे, बीट मार्कर आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, 7.10च्या बीटला यायचं आहे आणि याचा जे काय पुढचा फोटो आहे त्या पुढच्या फोटोवर इथला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर डबल मध्ये 2 फोटो सोडून द्यायचे आहेत आपल्याला. तर हा पहिला झाला आणि हा दुसरा झाला आणि या फोटोला आपण हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, एकदम शेवटचा एक फोटो येत आहे असं बहुतेक नाही येत आहे. नाही येत आहे, शेवटचा फोटो येत नाही. त्यानंतर जे की ओपन